केलेले आहे, काय हकीकत आहे आणि कशा प्रकारे कारवाई करण्यात आली? दिनांक 5 मार्च 2025 रोजी रात्रीच्या वेळेला APMC पोलीस ठाणे या ठिकाणी एका तक्रारदार आल्या आणि त्यांनी त्यांची मुलगी निर्भया 9 वर्षाची मुलगी ही दुकानामध्ये खरेदी करण्याकरता गेली होती आणि खरेदी गेली असताना या गुन्ह्यामधला जो आरोपी आहे त्याचं नाव आहे विनोद कुमार केदारनाथ पांडे, 34 वर्ष वय आहे. या आरोपींनी त्या मुलीला म्हणजे पहिल्यांदा आईस्क्रीम देतो असं तिला एक लालच दिलं. त्यानंतर ती काय ते आईस्क्रीम घ्यायला त्या मुलीने नकार दिला आणि नकार दिल्याच्या नंतर यांनी तिला अडवण्याचा प्रयत्न केला, तिला खेचण्याचा प्रयत्न केला, तिच्याकडे शरीराशी लगट करण्याचा प्रयत्न केला. हे सगळं केल्याच्या नंतर अशा पद्धतीची तक्रार प्राप्त झाल्यानंतर आम्ही ताबडतोब त्याला रिस्पॉन्स दिला आणि एक ताबडतोब आम्ही FIR त्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली. नोंद करण्यात येऊन या गुन्ह्यामध्ये तक्रार घेणे, साक्षीदारांचे जबाब घेणे, त्याच्यानंतर कोर्टामध्ये जी पीडित मुलगी आहे तिचं न्यायालयाच्या समोरचा जबाब घेणे, तांत्रिक सगळे पुरावे त्या गुन्ह्यामधले जमा करणे आणि असा आम्ही एक अत्यंत वेगवान असा तपास या गुन्ह्याचा केलेला आहे. त्याचप्रमाणे या शासकीय योजना असतात, मनोधैर्य योजना आहे, त्या ठिकाणी हे कळवणं हे सुद्धा बंधनकारक आहे. त्या ठिकाणी आम्ही कळवलं गेलं. त्यानंतर जे काय आणखीन आमचे पुरावे तांत्रिक आहेत ते जे या रासायनिक विश्लेषक असतात त्यांच्याकडे पाठवण्यात आले आणि अत्यंत वेगवान असा तपास करून म्हणजे हा गुन्हा घडल्यापासून एक 18 तासाच्या कालावधीमध्ये संपूर्ण तपास करून याचं आरोपीसह ते दोषारोप पत्र घेऊन आम्ही न्यायालयासमोर गेलो आणि दोषारोप पत्र अवघ्या 18 तासामध्ये या गुन्ह्यामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. याचं कारण महत्वाचं असं आहे की आमचे जे नवी मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत माननीय मिलिंद भारांबे सर, त्याचप्रमाणे सहआयुक्त संजय येनपुरे सर, झोन 1चे आमचे DCP पंकज डहाणे साहेब, ACP वाशी डिव्हिजन बुधवंत साहेब यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करून की बाबा महिला आणि बाल यांच्याविषयी जर बालकांच्या विषयी कुठले गुन्हे असतील तर ते आपण प्राधान्याने सगळ्यात जास्त सर्वोच्च प्राधान्याने आणि अतिशय लक्ष देऊन काटेकोरपणे याचा तपास करायचा आहे अशा आम्हाला सूचना दिलेल्या आहेत. त्या बरहुकूम आम्ही वेगवान तपास करून म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, त्याचप्रमाणे पीडित जे महिला किंवा बालकं असतात त्यांना न्याय मिळावा म्हणून अशा पद्धतीने दोषारोप पत्र हे आम्ही सादर केलेलं आहे. त्याचप्रमाणे आम्ही न्यायालयामध्ये सुद्धा विनंती केलेली आहे की हा गुन्हा हा फास्ट ट्रॅक वरती घेण्यात यावा आणि त्याच्यामध्ये आम्ही आरोपितांना त्याच्यामध्ये सबळ पुरावा देऊन त्याला शिक्षा होईल याकरता आम्ही न्यायालयामध्ये सुद्धा फास्ट ट्रॅक करता विनंती केलेली आहे.